हाय नमस्कार गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ हेड्याव बनवायला लागले कारण हेड्यावच नाही. तुम्हाला माहिती आहे आपले हेड्याव रोजच असतात. आज चिखल झाला बरोबर 7 वाजता. आता वाजत आल्यात 7:30. आंघोळ केली, सरपणच नव्हतं, गार पाण्याने आंघोळ केली, बोर चालू केला आणि आंघोळ केली. आणि म्हणलं इथं सवडं सरपण काढावं म्हणलं. हे का बारक्या काटक्या कुटक्या न्यावं म्हणलं, कारण एकल्या जीवाला तर लागतंय की. म्हणलं चहा करून प्यावा. बसते मी जरा थोड्या वेळ. सरपण काढायचं बाया म्हणते ना, काय बाया बाया सकाळ सकाळ सरपणाला आली आहे. काय करावं, चुली पुढं काहीच नाही सरपण, म्हणून म्हणलं न्यावं. इथं आहे ते एवढ्या बाबळीचं सरपण आहे, काढते. आता एका हाताने काढायला यायचं नाही, काट्याचं आहे. काट जपून, नाहीतर इटा थापायला यायचं नाही. मग काय तर 1 वाजता उठलं होतं, आज लवकर उठलेलो. ही जी केळी आहे का नाही ती आमच्या गावातल्या माणसाचीच आहे. त्यांनी रान घेतलं इथं. मला त्या दिवशी माहिती पडलं. म्हणले आम्ही बाय म्हणलं ही रान आपल्या म्हातारा माणूस आलता. मी म्हणलं तुम्हाला तर आमच्या गावात बघितलंय मी. मला आम्ही इथलंच आहे, पण तिकडे बी रान आहे ना त्यांचं भाळवणीत, आणि इथं बी आहे. म्हणलं बरं झालं, खात जा केळं फिळ. आता केळं काय खाऊ वाटते ती का सर्दीची. एक तर मला असं वाटायला लागलं मी लय आजारी पडणार आहे, कारण लवकर उठून झोप पण होई नाही, आणि लवकर उठावं लागतंय. नाही लवकर उठलं की उन्हाचं झुलावं लागतंय, आणि वरची कामं परत होत नाही. ती वर कामालाही लागावं लागतंय, वाहतूक असते. तर बानूला मी पट्ट्या नेलती का नाही, ती पट्टी लावली. बानूचं काय राहीनाच गेलंय, दवाखान्यात पण नेलं, काय बानूचं राहीनाच. काय झालंय काय नाही मला तर काहीच कळलं नाही बघा. तुम्ही सगळे प्रार्थना करताय, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण हो का, मी कोणाकडे लक्ष देत नाही. कुणी कितीही बोललं ना तरी पण मी लक्ष देत नाही. का माहिती आहे का, मला माझ्या घरचं पडलेलं आहे. 2 रुपये कुठनं मिळतेल आणि 2 रुपये मला कसं मिळवायचं हे मला पडलंय. लोक काय बोलतात त्याच्याकडे मी बघत नाही. आता एवढे माझे भाऊ बहिणी मला फोन करून विचारतात की बाई ताये कसं आहे, बरं आहे का, चिखल गारट्यात उठती, बानूचं बरं आहे का, बानूची काळजी घेत जा. आता का इथं आणायचं म्हणलं की बानूला काळजी तर नाही होणार एवढी, म्हणजे तिथं वेशेल माणूस लागतंय. आणि मी लवकर उठायचे आणि बानूला पण लवकर उठायची सवय आहे. आणि तिथनं मी बानूकडे बघायचं का चिखल थापायचा, का तिथनं कवा चिखल होतोय तवा येऊन बानूचं दूध तापवायचं, तवा चारायचं. मग नाही ना होत ना. आणि हो का इथं सरपण एक वेळेस गार पाण्याने करावं लागते. सरपणाला सुद्धा वेळ भेट नाही. आता सकाळ 8 अजून 8 पण वाजले नाही, तर म्हणलं चल थोडं सरपण न्यावं, त्याच्यातलं थोडं काढावं म्हणलं सरपण. हे काय सरपण काढावं म्हणलं, काय करायचं, लय डोक्याला टेन्शन आहे बघा. जेवढं टेन्शन मी म्हणलं का नाही नको घ्यायला, तर टेन्शन येतंयच. मला कामाचं टेन्शन नाही हो, मला बानूचं टेन्शन आहे. मी काम हो का बाय माणूस म्हणलं की कामच करावंच लागतंय. ती नशीबच लिहून आलेली असते. म्हणजे जन्म घेतला की ती लिहिलेलंच असतं की काम हे कष्ट ही बाईला करावंच लागतंय. बिन कष्टाचं कोणच जन्मलं नाही, बरोबर आहे की नाही. थोडं का महिना घरातलं तर करावंच लागतंय, घरातलं नाही केलं तर बाहेरचं तर करावंच लागतंय. कष्ट ही बाईच्या याच्यामध्ये लिहिलेलंच आहे. त्यामुळं का नाही मला काय कामाचं काय वाटत नाही. पण कसं आहे माहिती आहे का, मला बानूकडं काळजी लागून राहते. मनामध्ये काय पण विचार येतात, बानूचं काय दुखतंय, मस्त दवाखानं केलं, एवढं पैसे घालवलं तिच्यासाठी, एवढ्या लांब आली मी कामाला. कारण 2 रुपये जर काय झालं तर अचानकच आपण मालकाकडून घेऊन अजून जाऊ शकतोय. पण बानूचं बऱ्यापैकी पाय राहिलाय, पण चमकतोय असं. तिला उचलून घ्यायचं म्हणलं ना, पहिलं कसं उचलून घेतलं तरी रडत नव्हती, काय नव्हती, म्हणजे तिला त्रास होतोय म्हणायचा अजून पण. म्हणजे पायाचा हाडूक नेमकं काय झालंय, डॉक्टर काय म्हणला की सरकलंय म्हणला हाडूक पायातलं. खुबा असतो का नाही, त्या खुब्यापासून दुखतंय, आणि तिचं गुडघं पण दुखते ते. आता एवढी म्हातारी आहे का बानू, तिचं पाय ही दुखायला, सांगा बरं तुम्ही.
म्हणजे शिरा ती न चालल्यामुळं व्हायला लागले, कारण तिला ताकदीचं इंजेक्शन द्यायला सांगितलं आहे आणि तर तिला सोसत नाही, तिला सोसणार नाही. ती डॉक्टर म्हणला अपंग बाळ आहे म्हणला, तिला सोसणार नाही ताकदीचं इंजेक्शन म्हणला. 18 वर्षाच्या पुढं आपण ताकदीचं इंजेक्शन तिला देऊ शकतोय आणि त्या ताकदीनं इंजेक्शनवरती पाऊल पाऊल टाकू शकते, म्हणजे तिच्या शिरा चालू होऊ शकते त्या. आणि न चालण्यामुळं बाणूचं व्हायला लागले. पण आम्ही पण काय करते, दीक्षा अशी उचलून धरती, आय पाय खाली नेटाने धरती, पण नाही, तिचं दुखतंयच. म्हणजे कितीही प्रयत्न केला ना तर तिचं दुखतंयच. म्हणजे प्रयत्न आम्ही काय डॉक्टरकडूनच करत नाही, आम्ही घरी पण इलाज करतो. तिचा EM तुम्हाला तर माहिती आहे, दाखवला बघा मागच्या जुन्या ID वर बघा जाऊन, ज्योती भालेराव बंद पडलेली ID आहे का त्याच्यावर तिचा EM पण चालू होता. आणि परत तिला त्रास व्हायला लागला ती EM करता करता. मग मी ती बंद पण केला, लेकरापेक्षा लय अप्रूप आहे का म्हणलं EM. ते EM सुद्धा बंद केला मी तिचा, कारण त्या दिवशी कॅम्प होता तिथं नाही जाणं झालं. पण बानूचा पहिला नंबर आलता तिथं काय एवढं ही नव्हतं, पण काहीतरी बानूला भेटलं असतं थोडंफार मदत, आहे की नाही. म्हणजे भेटतेच, मला माहिती आहे. अपंग लेकरांचा कॅम्प असला ना, बानूचा त्यात पहिला नंबर आला तर बानूचा तिथं सत्कार व्हायचा होता. पण स्पेशल गाडीच कुठं भेटली नाही मला, कारण बानूचं आधीच दुखतंय. म्हणलं गाडी तरी करावं, 1001 रुपये घेतलं तर पण 4000 रुपये मागायला, कसं काय करावं. तर चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट नका करू, फोन करा मला. तर चला, हे आवडलं असलं तर लाईक करा की भावा बहिणींनो. तर चला, बाय.